नमस्कार. आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे SRPF छत्रपती संभाजीनगर भरती 2026 म्हणजे नुकताच झालेला पेपर आणि या पेपरला आलेले काही प्रश्न, ज्यामध्ये एक प्रश्न आपण घेतला होता, खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल. बघा, एक समीकरण आपल्याला दिलेले आहे आणि दिलेल्या समीकरणामध्ये आपल्याला फक्त दोन संख्यांची अदलाबदल करायची आहे आणि 14 हे उत्तर आणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा संभवता म्हणजे 4 पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. तर अशा वेळेस काय करायचं? तर सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपल्याला 4 पर्याय दिले असेल तेव्हा दिलेल्या 4 पर्यायामध्ये 2 पर्याय ज्यामध्ये तुम्हाला सारखेपणा दिसून येईल त्यामध्येच आपलं उत्तर दडलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया आपण या ठिकाणी ब आणि क जर तुम्ही बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर 3 आणि 18 आणि 9 आणि 18 असे 2 पर्याय आपल्याला बघायला मिळतात. जर या 2 पर्यायांचा उपयोग केला तर आपलं उत्तर नक्कीच यापैकी एक असणार आहे. तर यापैकी एक पर्याय आपण वापरून, आता बघा ऑलरेडी इथे 3 आहे, जर 3 आहे तर 3 घ्यायची गरज नाही. त्यामुळे आपण काय करूया, 9 आणि 18 हा पर्याय वापरूया आणि मग काय करूया, या समीकरणामध्ये जिथे 9 आहे तिथे घेऊया आपण 18, त्यानंतर हे भागिले 3 अधिक 17 वजा, आणि जिथे 18 आहे तिथे आपण घेऊया 9. म्हणजे या दोघांमध्ये आपण काय केलेली विद्यार्थी मित्रांनो, अदलाबदली केलेली आहे. बघा, आता या ठिकाणी 3 ने जर 18 ला भाग दिला तर 3 सर्व 18 चा भाग दिला म्हणजे 6 होईल. 6 अधिक 17 वजा 9. या ठिकाणी बघू शकता 17 आणि 6 ची बेरीज केली तर 23. 23 वजा 9 केलं तर उत्तर येतं 14. म्हणजे आपला पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अजून एक प्रश्न बघत आहोत. या ठिकाणी आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या बघायची विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी आकृती दिली असते, त्या संख्या दिलेली असते, बऱ्याचशा संबंध त्यामध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो. पण या गणिताकडे जर बघितलं, अगदी सोप्या पद्धतीचे गणित आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, 39 अधिक 10 सरळ बेरीज करा. 39 आणि 10 ची जर बेरीज केली तर होता 49 आणि 49 चं जर वर्गमूळ घेतलं तर 7. यावरूनच अंदाज लावला तर डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि आले तर काय होईल, 80 आणि 1 81 आणि 81 चं वर्गमूळ घेतलं तर ते येतं 9.